माग पाय पुढील चिन्ह सावधान परिस्वारे हनुमंताचं वर्णन केलं. कुणाचं कीर्तीचं कुणी कुणाचं वर्णन करायला मोकळा नाही झाला. हनुमंत होतात तसा म्हणून त्या अप्सरेने वर्णन केलं. आपण सुद्धा आपल्या गुरुचं वर्णन करावं. गुरुला नतमस्तक व्हावं. आणि काय होय तर नम्र झाला होता त्यांनी कुंडीला आलं तर नम्रतेची भक्ती आहे बाबा होय. सेवा करणं गुरुला मानलं देवाला मानणं म्हणजे नम्रता आहे. मग नम्र झाल्यावर देव आपले शोधतो. सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीन दयाळू चातक घन अनाथाची देखता जाण जेची जाओ नवतलोणी ऐकणारे सज्जनता धर्म काय अनाथ गरीब त्याला असताना त्याची नाही अपंगता आणि त्याला कुणी नाही त्याने त्याला आपल्या उचलून कडेवर घ्या काकाला घ्यावा. सज्जनतेचं लक्ष नाही बरं. अरे पाऊस असतो दादा पाऊस. अरे चातक पक्षासाठी पाऊस पडतो. चातक पक्षी कधी मायबाप हो परतवीला पाणी घेत नाही. वरचा पाऊस पडल्याला त्याच पाणी सेवन करतो. पण त्या चातक पक्षासाठी पाऊस धोधो पडतो आणि चातक पक्षाची भूक भागवतो. तसे माझे गुरु गोड लागे निजमानसी देवंतोनी स्वगोत्राशी हे दोन्ही स्त्री पुत्राशी अनाथाशी अर्पित. आणि जसे काही एखादी आई जेवत असावं दादा जेवता जेवता तिथे असताना गोड घास मुद्रामध्ये असावं. मग ती आई काय करते स्वयंला देत नाही पावसाला देत नाही आपल्या मुलासाठी राखून ठेवते. नाही मुलाला घालते भरवते. तसे माझे स्वामी तसे माझे गुरु हो ते माझ्यासाठी. या परीनी अनाथ भवदरिद्रे होतो पीडित एका जनार्दने केला सडा सत्री जगते जन्मापासून माझं पाप आणि अंतर दारिद्र्य होतो. पण आज ते माझं सर्व उधार आलं. ते हे दोन्ही संत पाय या संतांचा हनुमंताच्या साधूचा पाय लागला मला माझा उद्धार झाला. कोण म्हणते ते अप्सरा म्हणते झाले अप्सरा उद्धरण बळे काळ नेहमीचे मदन एका जनार्दना शरण आता पुढच्या हातामध्ये काल लिहून होता लागते. आणि आता मी लय काळ नेहमी झाले दादा. जाता काय वाढवतात दाढी काय वाढवतात भस्म काय लावतात. पण हे सोंग आहे सोंग दादा सोंग आहे. सोंग कधी टिकावर टिकत असतं टिकत नसतं. बघायला काल नेहमी कशा हनुमंताला गुंतलं होतं. पण त्याच काल निमित्त आता पुढच्या त्याला मारणार आहे. स्वस्ती स्त्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कारकी गाया अप्सरा उद्धरण नाम पंचअध्याय. प्रभु रामचंद्र भगवान की स्वामी सांगोळे महाराज पवार सरकार ऐका चांगलं सप्ताह कार्यक्रम तुमच्या गावामध्ये त्या काला त्याला काही घडत असं काला केलं त्या त्यामुळे माझा आवाज गेला नाही. मला काही कोणत्याही शेवट काही सांगितलेलं करायला